स्वामीचं नाव मुखात असले की कितीही मोठं संकट असू द्या त्याच्यावर मात होतेच. हीच स्वामी नामाची ताकद आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आता 2024 वर्ष संपून 2025 वर्षाची सुरुवात होणार आहे. 2024 हे बऱ्याच जणांना वाईट गेलं तर काही जणांना हे चांगलं गेलं, परंतु आता आपण हे सर्व विसरून 2025 वर्षाची नव्याने सुरुवात करूया. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. अनेक गोष्टी आपण घरात ठेवत असतो. अनेक गोष्टी गरजेच्या असो किंवा काही हौस म्हणून आपण ते घरात ठेवत असतो. तर या सर्व गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट हौस म्हणून किंवा गरज म्हणून घरामध्ये ठेवत असतो, तर ती म्हणजे कॅलेंडर. कॅलेंडर आणि घड्याळ हे दोन वस्तू अशा आहेत की जो आपल्याला वेळ दाखवतात, त्यामुळे आपण ते घरात ठेवत असतो. कॅलेंडर अनेक प्रकारचे असतात, विचित्र प्रकारचे पण असतात आणि चांगले पण काही कॅलेंडर असतात. कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावावे किंवा कॅलेंडर कोणत्या दिशेला लावू नये, चुकीच्या दिशेला लावल्याने काय होतं, तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. बऱ्याच वेळी असं होते की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु नशिबाची साथ मिळत नाही. त्यामुळे घरात गरिबी येते, दुःख दारिद्र्य येतं, काही केलं ते संपतच नाही. तर आपल्या त्यासाठी याला कारण असतं की आपल्या घरामध्ये ज्या काही चुका होत असतात त्याच्यामुळं आपल्यावर हे संकट येत असतं. तर पहिली चूक म्हणजे काय, तर आपल्या घरातील कॅलेंडर. आपल्या घरातील कॅलेंडर हे आपल्या आयुष्याची खूप असं निगडीत आहे. कॅलेंडर आणि घड्याळ हे आपल्या आयुष्याची चांगली आणि वाईट वेळ हे दर्शवत असतात. आता घरात कॅलेंडर आणल्यानंतर आपल्याला त्यावर एक नंबर लिहायचा आहे, ज्याने आपले संपूर्ण वर्ष सुखाचे समाधानाचे जाईल आणि घरात सुख शांती नांदेल. तर नंबर कोणता लिहायचा आहे ते आपण आता पाहूया. कॅलेंडरवर कोणत्या दिशेला लावावे हे अगोदर पाहूया. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण काही संकल्प हे करत असतो. काही संकल्प आपण केल्यानंतर ते जास्तीत जास्त आपण 8 दिवस ठेवतो आणि आपण पहिल्यासारखं जसं आहे तसं करतो. तर तुम्ही संकल्प हे अवश्य करा. मी म्हणते तुम्ही संकल्प करायचा विसरू नका. मग तो तुम्ही महिनाभर करा किंवा वर्षभर करा किंवा 1-2 दिवस पण करा, पण संकल्प हा करा. संकल्प करताना काय कोणाला काय आहो ते मागायचं असतं. तर मी गाडी घेणारे, मी घर घेणारे किंवा एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल तर ती मी व्यसन सोडणारे, असं संकल्प हे काही जण करत असतात. तर आता मी घर घेणारे असं आपण आपल्या मनात म्हणत असतो. तर आपण काय करायचं, आपल्या घरामध्ये आपण सर्व कुटुंब एकत्र बसलो तर विचार करायचा की आपण घर घेणार आहोत, आपल्याला एवढं बजेट आहे का, त्यानुसार आपण घरामध्ये रोज त्या गोष्टीबद्दल आपल्या घरात तुम्ही बोलत जा. त्यामुळं काय होईल, कारण वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते. मग ते तुम्ही वाईट बोला किंवा चांगलं बोला, वाईट बोललं तरीही वास्तू तथास्तू म्हणत असते आणि चांगलं बोललं तरी ती तथास्तू म्हणत असते. त्यामुळं आपण आपल्या घरामध्ये नेहमी चांगलं बोला हे प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की आपल्या घरामध्ये आपण चांगलं बोलत जा, कारण वास्तू ते तथास्तू म्हणते. त्यामुळे चांगलं बोलण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवा. एक ना एक दिवस तुमच्या मनात जे असेल ते पूर्ण नक्कीच होईल. आता नवीन वर्षाच्या सकाळी आपल्याला लवकर उठायचे. उठल्यानंतर आपण सकाळ उठल्यानंतर आपल्या कराग्रे वसे लक्ष्मी ह्याच्यापासून तुम्ही दिवसाची सुरुवात करता. ते केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा 11 वेळा आपल्याला जप करायचा आहे. दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवायचे, नंतर आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर तुळशीपत्र आपल्याला ग्रहण करायचे. मग आता नवीन कॅलेंडर लावायचे. तर नवीन कॅलेंडर लावण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील जुनं कॅलेंडर हे फेकून द्यायचे. जुन्या कॅलेंडरवर तुम्ही नवीन कॅलेंडर लावू नका, त्यामुळे जास्त निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येतं. दुसरं सांगायचं झालं तर तुम्ही दरवाजामागेही दरवाजापाठी कॅलेंडर लावल्यानेही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे दरवाजामागेही तुम्ही कॅलेंडर लावू नका. तर आता कॅलेंडर घ्यायचं कसं, ज्या कॅलेंडरवर उदास व्यक्ती असतात किंवा जे हिंस्रक प्राणी असतात ना, ते कॅलेंडर आपल्याला घ्यायचं नाही. तर कॅलेंडर हे नेहमी ज्या कॅलेंडरमध्ये देवी देवताचं फोटो असतात ना, ते कॅलेंडर तुम्हाला खरेदी करायचं आहे. तुम्ही आपल्या केंद्रामध्ये जाऊन पहा, तुम्हाला दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये कॅलेंडर भेटेल. त्यामुळे त्यावर पूर्ण अशी माहिती दिलेली असते. तर ते तुम्ही नक्कीच घ्या. तर कॅलेंडर आणल्यानंतर आपल्याला काय करायचे, जिथं आपल्याला कॅलेंडर लावायचे ना
तिथं आपल्याला जागा ही रिकामी करायची. म्हणजे तुम्ही काय करणार, आपल्या त्या चारी भिंतीला कुठं एखादी रिकामी जागा आहे ना, तिथं दिसली की तिथं तुम्ही कॅलेंडर लावता. परंतु तुम्ही असं करू नका. त्यामुळं खूप असं वाईट विचार आपल्या घरामध्ये येतात, म्हणजे निगेटिव्हिटी येते. वास्तुशास्त्रामध्ये काही कॅलेंडर लावण्याचेही नियम असतात. त्या नियमानुसार आपण जर केलं तर आपल्या आयुष्यात त्याचे चांगले परिणाम होतात. तर आपल्याला पूर्व दिशेला कॅलेंडर लावायचं आहे. पूर्व दिशा ही सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते. या दिशेला देवी देवतेचा वास असतो. पूर्व दिशा ही सूर्यदेवांची दिशा आहे. ती स्वाभिमान आणि कीर्तीचे प्रतीक आहे. त्यामुळं पूर्व दिशेला तुम्ही कॅलेंडर नक्कीच लावा. तसेच पूर्व दिशेला तुम्ही पूर्वला जे सूर्य उगवताना त्याचं चित्र जरी लावलं तरी काही हरकत नाही. तुमची मुले अभ्यास करत नाहीत, त्यांची प्रगती होत नाही, शिक्षणात प्रगती नाही, त्यांना पाहिजे असे मार्क नाहीत, ते ऐकत नाहीत, लक्ष देत नाहीत, तर त्यावेळेस तुम्ही तुमचं कॅलेंडर हे उत्तर दिशेला लावा. कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. या दिशेला कुबेर आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तुम्ही कॅलेंडर उत्तर दिशेला लावलं तरी काही हरकत नाही. तसेच या दिशेला तुम्ही निसर्गाचे चित्रही लावू शकता. आता दुसरं सांगायचं, आता तिसरी दिशा म्हणजे पश्चिम दिशा. भरपूर वेळा आपल्या आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम येतो. आपण कितीही कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्या घरी पैसा येत नाही. आणि जर पैसा आलाच तर तो वायफळाचा खर्च होतो, तो आपल्या घरात टिकत नाही, म्हणजे पैसा हा वाया जातो. लक्ष्मी ही चंचल, म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत नाही. तर अशा वेळी आपल्याला पश्चिम दिशेला कॅलेंडर लावायचं असतं. आता राहिली चौथी दिशा, दक्षिण दिशा. या दिशेला आपल्याला चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्याने त्यामुळे घरात नकारात्मकता पसरते. त्यामुळे तुम्ही दक्षिण दिशा ही टाळावी. या दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू नका. नंतर सांगायचं झालं तर आता आपण कॅलेंडरवर कोणता नंबर लिहायचा आहे ते आता पाहणार आहोत. तर तुमच्याकडं हिरवा, निळा, लाल कुठलाही पेन तुम्ही इथं वापरू शकता. फक्त पेन्सिल वापरायची नाही, कारण पेन्सिल जर वापरली तर त्याने तो नंबर पुसून जातो. त्यामुळे आपल्याला इथं पेन्सिल वापरायची नाही. आता नंबर लिहिण्या अगोदर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो कुठला तो मी सांगते. आता आपल्या घरात कॅलेंडर आणल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक वाटी घ्यायची. वाटीमध्ये आपल्याला हळद टाकायची आणि हळद टाकून ती वाटी आपल्याला देवासमोर ठेवायची. नंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर ती वाटी आपल्या हातात घ्यायची आणि विष्णू सहस्त्रनाम इथं आपल्याला पठण करायचे. यामध्ये विष्णूचे 1000 नावे दिलेले आहेत. ते तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल, किंवा तुमच्या घरी जर विष्णू सहस्त्रनामाचे छोटे पुस्तक असतं ते भेटलं तरीही त्यात विष्णू सहस्त्रनाम, विष्णूचे 1000 नावं आहेत ते आपल्याला म्हणायचे आहे. आणि हे म्हटल्यानंतर त्या हळदीचं ना आपल्याला हळदीचा टिक्का, त्यात थोडं पाणी टाकून आपल्याला तो हळदीचा टिक्का बनवायचा आहे. आणि तो टिक्का आपल्याला प्रत्येक पेजवर टिक्का द्यायचा आहे आपल्याला त्या हळदीचा. आणि त्याच्यावर आपल्याला अक्षिदा टाकायचा आहे. आणि आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा लावताना जप करायचा आहे. त्याने काय होईल, आपल्या घरात दुःख दारिद्र्य येत नाही आणि प्रत्येक दिवस हा चांगला येतो. तुम्हाला कळलं असेल काय उपाय करायचा आहे. हळदीचा टिक्का 12 पेजवर आपल्याला लावायचा आहे. त्याच्यावर अक्षदा लावा. अक्षदा शुभ मानल्या जातात. आता नंबर काय लिहायचा आहे, त्या जो आपण इथं आता टिक्का लावला आहे ना त्याच्या साईडलाच आपल्याला नंबर लिहायचा आहे. तर नंबर आपल्याला हिरव्या पेनाने आपल्याला 520 हा नंबर लिहायचा आहे. तुम्ही इथं कुठलाही पेन वापरू शकता, असं नाही. हिरवा, लाल, निळा तुम्ही कुठलाही पेन वापरू शकता, परंतु हिरवा पेन जास्त प्रभावी आहे. 520 हा नंबर आपल्याला प्रत्येक पानावर लिहायचा आहे. आपण जे टिक्के लावलेत ना त्याच्या साईडला हा आपल्याला नंबर लिहायचा आहे. म्हणजे 12 पानावर आपल्याला 12 वेळेस 520 हा नंबर लिहायचा आहे. ह्याने काय होईल, आपल्या आयुष्यात जे काही दुःख दारिद्र्य असेल ते दूर होईल. हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने करा, नक्कीच फलदायी ठरेल. आणि तुमच्या घरात जर कॅलेंडर एखाद्या लहान मुलाने फाडलं असेल किंवा तुमच्याकडून जरी चुकून फाटलं असेल तर ते कॅलेंडर लगेच बदला आणि दुसरं नवी कॅलेंडर तिथं आणून लावा. कारण त्यानेही घरात निगेटिव्हिटी येते. त्यामुळं तुम्ही नवीन कॅलेंडरचा वापर नक्कीच करा. तर तुम्हाला कळत असेल, नवीन वर्ष 2025 कॅलेंडर घरी आणल्यानंतर कॅलेंडरवर आपल्याला हळदीचा टिक्का लावायचा आहे. त्याच्यावर अक्षदा लावायच्यात आणि नंतर 520 हा नंबर आपल्याला लिहायचा आहे. हा उपाय तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला येणाऱ्या 2025 या नवीन वर्षाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष हे सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं जावो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.